मित्रांनो, निसर्गाच्या सानिध्यात सुरू असलेले एक रिसॉर्ट, जिथे पर्यटक येतात विश्रांतीसाठी, मात्र त्याच शांततेच्या आडोशात चालला होता एक काळा धंदा। सावनेर तालुक्यातील टेंभुर्डोह शिवारामध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर पोलिसांनी मध्यरात्री धाड टाकत 8 पीडित महिलांची सुटका केली आहे। सावनेर तालुक्यातील टेंभुर्डोह येथील टायगर फोर्ट इको रिसॉर्ट येथून एक खळबळजनक कारवाई समोर आली आहे। खापा पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून गुरुवारी 12 जून रोजी मध्यरात्री 1:30 वाजेच्या सुमारास सदर रिसॉर्टवरील पोलीस उपविभागीय अधिकारी अनिल म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली धाड टाकण्यात आली आहे। या धाडीमध्ये 8 पीडित महिला ताब्यात घेण्यात आल्या, तर घटनास्थळावरून एकूण 10 आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे। गुन्ह्यातील मुख्य आरोपी रिसॉर्टचा मालक विशाल मधुकर इंगोले, वय वर्ष 39, राहणार नागपूर, याला अटक करण्यात आली असून त्याच्यासह अमित संताराम अप्रेजा, संजय आनंदराव धापोडकर आणि सचिन साहेबराव पाटील या तिघांनाही अटक झाली आहे। पीडित महिलांच्या जबाबानुसार आरोपी हे महिलांना चारचाकी वाहनांद्वारे रिसॉर्टमध्ये आणत असत आणि त्यांच्याकडून जबरदस्तीने देहव्यापार करून घेत असत। त्यांना त्या मोबदल्यामध्ये पैसे दिले जात। घटनास्थळी आढळलेले इतर संशयित मनीष देशमुख, नितीन कोकर्डे, दिलीप शाहू, विनोद मोहजे आणि किसन एसने यांचीही पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे। या कारवाईमध्ये पोलिसांनी सुमारे 30,15,000चा मुद्देमाल जप्त केला असून आरोपींवर अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। निसर्गाच्या कुशीत वसलेले रिसॉर्ट, पण त्या पडद्याआड चालणारा हा प्रकार धक्कादायक आहे। पोलिसांची ही तत्पर कारवाई निश्चितच कौतुकास्पद आहे, परंतु यामागची साखळी कोणत्या पातळीवर कार्यरत आहे हे समजून घेणं समाजासाठी तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। युवराज मेश्राम, स्टार महाराष्ट्र न्यूज, खापा।